एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने 120 कोटी रुपये मिळणार. निधीसाठी प्रताप सरनाईक राजशिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करा. महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी. 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्यानं 272 कोटीच दिल्याची टीका. महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य. कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन. थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली. खासदार उदयनराजेंचा नवा दावा. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये, सपकाळ यांचा सल्ला. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी. स्मारकाबाबत शहा फडणवीसांशी बोलल्याची ही माहिती. शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरची जामिनावर सुटका. कोल्हापुरातून कोरटकर मुंबईसाठी रवाना. दीनानाथ रुग्णालय प्रकरणी पुणे बनवाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. तर तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा. तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या. उच्चभ्रू भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणाकडून छेड. तर बारामती तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या. प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरची घटना. प्रेयसीच्या संगनमतानं मुलानं संपवला आईला. सोनं पुन्हा महागलं. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.